तर तिच्या पाया पडेत. पुराणाने विचारलंय, शास्त्राने विचारलंय, ऋषीमुनींनी विचारलंय, ज्या आईनं तुम्हाला बिना चपलाचं पाठिलंय तिच्या कस काय पाया पडे? तिच्यामुळेच मला पितृआज्ञा पालन करण्याचा योग आलाय. अशी लोक असतात. तो काही काही लोक असतात. प्रल्हाद आला, मला वाटतं सुरुची आणि सुनीती दोन पत्न्या होत्या ना उत्तानपादाला. दोन पत्न्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची आणि सुनीती. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे आचरण. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे टकले अन्न आचरण. सुरुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चवच ना. हो, जिला फक्त चवच, तळताना भजे खाती. हो, तळतानाच भजे खाल्ले 2-3 छटाक. म्हणलं कस काय खाल्लेस तू? पाहुणे जेवायचे राहिलेत. नाही म्हणे, मग चविष्ट झाले का नाही पाहिले, पोट भरूस तर आणलेच. अशी सुरुची नाही, सुनीती, नीती. आणि भारताच्या स्त्रीची ओळख नीतिसंपन्न स्त्री म्हणून आहे. या पवित्र देशातल्या स्त्रीची जी ओळख आहे का खांडविकर साहेब, नीतिसंपन्न स्त्री आहे. राजा गोपीचंदाच्या स्त्रिया झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत झोपीत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 5 महिलांचं चरित्र वाखाणलं. 5 बायकांचं चरित्र वाखाणलं. त्याच्यातले दोघींचे नाव सांगतो. एक गोपीचंदाची स्त्री आणि एक सीता. 3 घरी गेल्यावर पहा. बघा जा, अशा बघा जा. आहेत तुमच्याकडे, नातवाईकडे, पोराईकडे, पप्याच्या बापाकडे. पण पप्याच्या बापाच्या मोबाईलला लॉक असते. ते लॉक उघडून तुमच्या हातात देत नाहीत. कधी कधी चांगलं पाहपुरतं देत जाय म्हण. तो घरदा काही पाहत नाहीत आम्ही, पण चांगलं पाहत देत जाय. बघा त्याच्यावर अजून कोण होत्या त्या 2-3. तर सीतेच्या समोर ज्या वेळेला मारुतीने ना अंगठी टाकली होती का, अंगठी मुरकुटे यांना, तर त्या अंगठीत सीतेनं सोनं नाही पाहिलं. अंगठीत राम बघितले आणि तेचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकाचं वाक्य, तेचा आचळू सरसावला. नाथ भागवतात वही शोधा घरी गेल्यावर. तेचा आचळू सरसावला. या देशाची स्त्री नीतिसंपन्न आहे, चारित्र्य संपन्न आहे, आचरणशील आहे, पवित्र आहे. म्हणून या देशाची ओळख आहे. म्हणून या देशाची ओळख आहे. शिकागोच्या परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक स्त्रीला माय म्हणावं. काय नाविन्य आहे देशाचं, काय नाविन्य. किती मोठा अधिकार आहे. आचरण स्त्रीची पावर किती मोठी लक्षात घ्या. कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. पंढरपूरला. आणि कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक तिला आई म्हणला. कनकाई गजमल दादा कनकाई म्हणला. तर बाईच्या लक्षात आलं हे तर बोलत नाही, ते कसं बोलन, ते येडं आहे का कोणाला बोलायला. आणि पुढचा पती नवरा कनका म्हणील, आई कसं म्हणील. आणि मागच्याला माझं नाव काय माहिती, मग मला कनकाई कोण म्हणते याच्यासाठी स्तब्ध राहिल्या. तर नवऱ्यानं समोरून खुनिलं, कनका अगं तेच म्हणते. ओळख काय देशाची स्त्री, ओळख काय, ओळख काय. म्हणून तुम्हाला सांगतो, भंगार ऐकत जाऊ नका. भंगाऱ्याचे सांगितलेले वृत्त पण ऐकत जाऊ नका. हो, अख्खा अधिक महिना उपवास, अख्खा श्रावण महिना उपवास,
हेमोग्लोबिनची लेवल 7. आथरून करून झोपली. पप्याचा बाप खिचडी करू करू खालाय. हो, तुझ्या उपासाचं सोंगे. हो, त्याला खिचडी करावं लागायली आणि ते त्याला खाच्या आधी म्हणते तो तोंड कसं सपडे खाय बरं गरम गरम 1 प्लेट. या अधिक मासन श्रावणातल्या उपासान तुम्हाला पुण्य नाही दिलं, गथुडं पडलं पापाचं डोक्यावर तुमच्या. विठाला विठाला नेहमी सांगत असतो, नवऱ्याची मान जर उंच ठेवायची असेल तर त्या घरची बाई बलशाली पाहिजे, त्या घरची बाई शक्तिशाली पाहिजे, त्या घरची बाई बलवान पाहिजे. नवऱ्यानं 4 माणसं घरी आणले, 4 काय आणता 10 आणा, नाही दुसरा स्वयंपाक झाला तर करते पिठलं पोळी. पण हीच उपासानं झोपल्या. नवरा म्हणतो मग मी सप्ता छाप. कुठं सप्ता चालू आहे तिथं मीच जातो टप्पू आणायला. हो, ह्योच फिरायला सप्तेन काय घरी नेतो. ती झोपली उपासानच. काय काही उपास धरायचे नाही अशी बाकीचे. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगते ते उपास धरायचे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी. हा विठाला विठाला त्याचा भाव व्यक्ती तितक्या प्रकृती कोणाला काय आवडत ते ठरवा. पण या संप्रदायात बाकीचा गर्दा सांगितलं नाही. असो, ती कनकाबाई नावाची स्त्री गेली इथपर्यंत. मग सांगतो आम्ही इकडचं प्रल्हादाचं सांगतो पुन्हा. या देशाची ओळख स्त्री फार मोठी. घरची घरी कुरापत झालती बायकायची. प्रल्हादाच्या घरची इकडं कनकाबाईकडे आलो आणि विटेवरचा मालक कनकाई म्हणतो, काय प्रभू काही नाही कनकाई. ए आई तुला काय पाहिजे ग. या देशाची स्त्री किती भारदस्ते लक्षात ठेवा. तर त्या कनकाबाईनं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, मला काय देऊ नकोस, मी काही मागायला नाही आले तुला. भगवान म्हणले अगं माग ना. नकोय देवा, नकोय मला काही, नकोय ना, नकोय मला. अगं आई माग ग. राग आला बाईला आणि राग आल्यावर आनंद्याप्पा इंजिनियर साहेब ती बाई काय म्हणली, तुलाच काही कमी पडलं असलं तर मला माग. कोणाला माहितीये? पंढरपुरातल्या मालकाला. रागाच्या भरात म्हणली तुलाच काही कमी असलं तर माग. याने विचार केला शब्द नाही खोटा हो द्याचा. उतरलं हो खाली, उतरलं खाली आणि पितांबराची वटी केली. वटी केली पितांबराची विटेवरच्या मालकानं. आणि कनकाबाईला सांगितलं माय देशील का. हो, मग 9 महिने तुझ्या पोटात जागा दी. 9 महिने तुझ्या पोटात जागा दी. हे रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं. मने रामेश्वर भक्त दिला. तो का विष्णू काय सक्षम स्त्री आहे देशाची, काय पवित्रता आहे देशातल्या स्त्रीचं. आणि अशी स्त्री जिचं नाव होतं सुनीती. सुनीती तिनं प्रसवलेलं रत्न प्रल्हाद कुळ राक्षसाचं. राक्षसाचं कुळ होतं, राक्षसाचं कुळ आहे. मग राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद. अशी कुरापत कथा भाग ज्ञात आहे श्रीमद भागवतातला. तुम्हाला पुढे सरकू एका अरण्यात पोचला. त्या अरण्याचं नाव होतं मधु नावाचं अरण्य. या मधु नावाच्या अरण्यात ज्या वेळेला प्रल्हाद गेले त्यावेळेला उगत डोळे झाकले. काय मंत्र माहित आहे? माहित नाही मंत्र कोणता म्हणावा, काय म्हणावा, काहीच नाही. नुसते डोळे झाकले आणि अंतःकरणामध्ये देव ही भूमिका रुदित केली. विश्वाचा प्राण आखडा, विश्वाचा प्राण आखडा. त्यावेळेला नारदाच्या लक्षात आलं नेमकं काय. त्या अरण्यात नारदांचं जास्त वास्तव्य होतं. आणि नारदांनी पाहिलं
तर एक चिमुकलं बालक आहे. दया आली नारदावर.